जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्ते लहू कांबळे यांच्या पुढाकाराने एकता कॉलनीत ड्रेनेज कामास सुरुवात। इचलकरंजी येथील जय सांगली नाका परिसरातील एकता कॉलनी येथे गेली 15 ते 20 वर्षे झाले येथील गटारेची, रस्त्याची व ड्रेनेजची सोयीपासून येथील नागरिक वंचित होते। अनेक वेळा नगरपालिका यांना निवेदन देऊनही त्याला पाठिंबा काही दिला नाही। काही दिवसापूर्वी येथील नागरिक सामाजिक कार्यकर्ते लहू कांबळे यांच्याकडे जाऊन आपल्या समस्या मांडल्या। त्यांनी तत्काळ त्याच्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले। लागलीच आपल्या कार्यास लागले। महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांना त्यांनी निवेदन दिले। यावेळी संबंधित अधिकारी यांना येथील परिस्थितीची पाहणी करून समस्या दूर करण्यास सांगितले। तत्काळ येथे प्रथम ड्रेनेजचे कार्यास सुरुवात झाली आहे। त्याबद्दल येथील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। सामाजिक कार्यकर्ते मान्यश्री लहू कांबळे व महापालिका आयुक्त ओम प्रकाश दिवटे व अधिकारी यांचे नागरिकांनी मांडले आभार व येथील रस्ते व गटारी यांच्या समस्या लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते लहू गुंडा कांबळे, अजित करडे, पंकजा कवटेकर, प्रकाश कवटेकर, प्रवीण यादव, प्रकाश सवाईराम, सौरभ कांबळे, विनायक सवाईराम, सुरेंद्र गदाले, सुरेश कोळी, संजय गायकवाड, अशोक निंबाळकर, मल्लेश धुसा आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। आज ड्रेनेजचा तरी प्रश्न सुटलेला आहे। ड्रेनेजचं काम चालू आहे। त्याचबरोबर नगरपालिकेनं जादा लक्ष घालून आमच्या इथल्या रस्त्याचं आणि गटारचं पण काम करावं अशी इथल्या नागरिकांची सगळ्या विनंती आहे आपल्याला। माझं नाव लहू कांबळे, सामाजिक कार्यकर्ता, गेली सोलगेमळा एकता कॉलनी। गेली 15 वर्षे इथल्या कामाचा अडथळा आला होता। नगरपालिकेने आम्हाला सपोर्टच केलेला नाही। गटेर तुंबल्या होत्या, गाळ साठला होता, किडे झाले, आळ्या झाल्या होत्या। नगरपालिकेने लक्ष द्या, आम्ही किती वेळा निवेदन दिले तरी आमच्याकडे त्यांचं लक्ष नाही। आता त्यांनी काय केले की ड्रेनेजसाठी आम्हाला त्यांनी सपोर्ट केला, त्यावेळी नगरपालिकेचा मी आभारी आहे। इथून पुढचं काम आमचं त्यांनी लवकरात लवकर करून द्यावे ही आम्ही त्यांना माझी विनंती आहे। मी पंकजा प्रकाश कवटेकर, एकता कॉलनीमधली मी रहिवासी आहे। मी प्रथम मामांचं आभार मानते, लहू गुंडा कांबळे मामा यांचं मी प्रथम आभार मानते। ते सामाजिक कार्य करत आहेत आणि त्यांनी गटारीचा आणि आमच्या आरोग्याचा प्रश्न तातडीने मिटवला आणि त्यांनी खूप भर पावसात त्यांनी इतकं सहकार्य केलं, दोघांनी सुद्धा म्हणजे पूर्ण कांबळे फॅमिलीने सहकार्य केलं, म्हणून मी त्यांचा प्रथम आभार मानते। कारण कोणीच लक्ष देत नव्हतं, इतका आरोग्याचा प्रश्न झाला होता आणि भर पावसात सगळं पाणी, सांडपाणी सगळं रस्त्यावर येत होतं आणि काय करायचं म्हटलं, मामा असं का झालं। मग मामा म्हटले मामाने इतकं पुढाकार घेतला, तात्परतेनं सगळं आज करायचंच म्हटले आणि भर पावसात त्यांनी सगळं काम चालू केलं, म्हणून मी त्यांचं आभार मानते। तसंच नगरपालिकेनं ह्या इथल्या एकता कॉलनीमधला खूप वर्षाचा प्रॉब्लेम होता, त्यांनी लक्ष घालावं म्हणून मी त्यांना नम्र विनंती करते। आणि आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे इथं लहान मुलं पण आहेत आणि वयस्कर पण आहेत, तर एकता कॉलनीमध्ये आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम, गटारीचा, ड्रेनेजचा सगळा मिटवावा आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, तसंच मामांनाही सहकार्य करावं म्हणून मी त्यांनाही लक्ष घाला म्हणून सांगते। आणि मी सगळ्याच्या वतीनं पुन्हा एकदा मामांचं पूर्ण फॅमिलीचा आभार मानतो। आमच्या सोलगेमळ्यातील प्रश्नाचा पुढाकार प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या गल्लीतील लहू कांबळे यांनी पुढाकार घेऊन आमच्या गटरीचं पाणी काढून दिलेलं आहे आणि आता आरोग्याचा प्रश्न निर्माण होता तो पूर्ण मिटलेला आहे। म्हणजे अजून मिटलेला नाही आहे, पण पुढचं आता आम्ही त्यांनी हे ड्रेनेजचं काम चालू केलेलं आहे। ते ड्रेनेजचं काम पण पूर्ण होऊन लवकरच आम्हाला पुढचे गटरीचं काम पूर्ण करून मिळावे। जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।